DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे। शिवसेना 25 जागी आणि भाजप 27 जागी, त्यात सिल्लोडच्या 11 जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल। त्यांचे 11 बी फॉर्म असतील, बीजेपीचे आणि शिवसेनेचे 11 असतील, म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत। गर्दी फार आहे, पण मला एक सांगायचं की आता प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे आमचा। पण ठीक आहे, आता युती म्हणल्याच्या नंतर कुठेतरी मागं पुढं व्हावं लागतं, त्याच्यामुळं असं काही हे नाही किंवा आता इच्छा असती कार्यकर्त्याची लोकसभेला आणि आमदारकीला विधानसभेला तुम्ही युती करता तर कार्यकर्त्याची व्यवस्था युती झाली पाहिजे, त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी पण अनेक इच्छुक आहेत, आम्हालाही माहिती आहे अनेक लोकांना, पण आम्ही त्या लोकांना कुठे ना कुठे पुढे संधी देऊ या पद्धतीने पण आणि युती करावी असा सर्व आमच्या नेत्यांचाही इच्छा होती, आमची सर्वांची इच्छा होती की युती झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बसून 2 दिवसात युती झाली आमची। युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे। एक पक्षाला आमची विनंती आहे, मैत्रीपूर्ण लढत करावी नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करत आहोत। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।